काय झालं नाटकाचं सोड. आम्ही तर एवढ्या मजेत आम्ही दोघं वेळ वाया घालवलो नाही. मी कुणाला फोन केला, कुणाला म्हटला तिच्या कुठं नादाला लागला, हाडळ गेल्या कोकणात, तुम्ही या म्हटलं आपण निवांत राहू. आपण माईक हे संघ घेऊन फिरायला पाहिजे मर्दा. माईक ते तुम्ही मागवूनच आणि सेटअप मागवूनच आणि तुम्ही मला अंकिता गिफ्ट देतो म्हटलं. काय शटअप. तुझ्याकडे सेटअप मागायला गेले की ती शटअप म्हणते. शटअप. तर आज आम्ही आलोय काय हे असं वाजव. तर आज आम्ही आलोय कुठं अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याकडं. म्हणजे दुर्दैवानं हे जोडपं जमलंय आणि त्यांचं लग्न तारीख जाहीर केलाय. जाहीर केलाय का करायचं आहे? नाही जाहीर नाही हा. तर येत्या काही दिवसात, येत्या काही आठवड्यात, येत्या काही महिन्यात हळूहळू कमी करत या म्हणजे लोकांना लग्न कळलं. तर अंकिताच्या घरी आम्ही आलोय आणि येण्याचं कारण काय कारण असेल? स्टुडिओ आहे. स्टुडिओ कुठे आहे? हा घर कुठे आहे? ते की आमच्यासाठी घरच आहे. आम्हाला दुसरीकडे कुठे न्यायला, तुम्ही इथं आणलाय प्रत्येक वेळेला. तर इथं येण्याचं खास कारण काय माहितीये काय? अंकिता घरात नाही आहे. बरं वाटतंय मला. कसं किती मनातलं बोलला ह्याच्यामध्ये बरं वाटतं याला. अंकिता कोकणात गेल्या आणि आता तिला व्हिडिओ कॉल पण करणार आहे मी. तो तत्पूर्वी आपण एखादं गाणं कसं गाणं शकत पण बिचाराचा आनंद काय चेहऱ्यावर. दादा तुम्ही या, ती नाही आहे घराकडे, तुम्ही आला मला माहिती आहे. या ती गेल्या कोकणात. भांडणं लावून जा तुम्ही. भांडण नाही तर खरंच सांगतो. आणि न्यूज वाले लगेच बातमी करतात नाही, लगेच कारण कुणाला करण आपल्या समोर. भाग अर्जुन भाग म्हणणारा हाच तो करण. कुठलं तुम पास आहे मला येतच नाही तर मला कुठलं येतं मला आता एक गाणं मी म्हणत होतो. लहान असताना शिकलो तो 150 रुपयाच्या पियानोवर. दिल तो पागल है एवढे द्यायच्या पुढे येत नाही. शिकव काहीतरी शिकव की. वाजवा ती शिकले तोच वाजवा म्हणजे तिला पाठवा व्हिडिओ. मस्त लक्षात ठेवतात. मग काय व्यावसायिक माणसं आहे आपण. सुरांचा आपला काय संबंध नाही. बटन कुठली कितव्या नंबरला दाबाते तेवढं लक्षात ठेवायचं आपण. हे अवघड फास्ट केला रे. सगळी पांढरी बघून कणी नजर फिरायला लागली इकडे इकडं. बरोबर ना? आज शिकलं. तर नवीन प्रोजेक्ट आलेला आपल्याला गाणं लिहिण्याचं. हा तर काय जाऊ दे. कारण हे काय शिकणं बिकणं काय नव्हतं. आम्ही असंच आलो होतो आणि आम्हाला दोघांना म्हणजे त्याला पहिलाच माहित होतं अंकिता घरात नाही आहे. मी ऍक्च्युली घेतलेली गाडी म्हटलं जाता आलोय मुंबई तर आपलं चिटकिनीला गाडी दाखवूया आणि मग पुढे जाऊया असं विचार केला. पण चिटकीन हाडळ आपली कोकणात गेल्या. हाडळ कोकणात गेल्या आणि बिचारा जसं महाराष्ट्रातली सगळेच पुरुष आपल्या बायकोच्या तावडीत गावले तसंही लग्नाच्या आधीच तिच्या तावडीत. व्हिडिओ कॉल करू. हे काय फेस टाइमला काय क्लिअर येते काय? केस बिस्कटला की सगळी कुठे फिरायला लागल्या? तिकडे रात्र झाली. रात्र कुठे राहिल्या? ते काय राहिला कोकणातच गेल्या. काय झालं नाटकाचं सोड. आम्ही तर एवढ्या मजेत आम्ही दोघं वेळ वाया घालवलोय. आम्ही एवढ्या मजेत वेळ घालवा लागलोय. अक्षरशः तुला पटणार नाही. मुंबईतले हडळ कोकणात गेल्यामुळे मुंबईमध्ये 2 महापुरुष स्वतंत्ररित्या राहत आहेत. महापुरुष 2 महापुरुष. ते पण 2 हे आहे की मंदार. मासे विषय काय नाही. आम्ही मटन बिर्याणी आणल्या. काय 2-3 तास
नाही मी कुणाला फोन केला, कुणाला म्हटला तिच्या कुठे नादाला लागला, हाडळ गेल्या कोकणात, तुम्ही या म्हटलं आपण निवांत राहू. हा हाडळ, मी आणि चिटकिनीवर आलतो, तो म्हटला नाही नाही हाडळ. किती किती बायकांनी आपल्या नवऱ्यांना म्हणजे हे केले बघा. आणि ह्या विचाराचा दुर्दैव काय माहिती आहे काय, लग्नाच्या अगोदरच हाडळीच्या ह्याला म्हणजे हलाल झाला हा. आता नाही ते अहो ती चप्पल लपवणार आहे माझ्याकडून 5 लाख रुपये मागते चप्पल देण्याचे. चप्पल आणि बहीण दोन्ही घेऊन जाऊन सांगायचं. हा अरे मी 14 वर्ष झाले अडकून, मी 14 वर्ष झाले अडकून, हा आता अडकणार आहे. आणि हा अडकायच्या अगोदर अडकलाय. तू गेली थांब जरा नीट. अरे वायफाय घेतलं म्हणजे आता बिचाराला त्या एवढ्या प्रेशर मध्ये की त्याला आठवणा माझ्या घरात मागास बोला एकदा कुठला 5 लाख रुपये मागते त्याच्यावर. ते 5 लाख. ए भाई ते 5 लाख आणि तुझी बहीण दोन्ही घेऊन घरला जा. 5 लाख आणि बहीण दोन्ही घेऊन घरला जा. अडीच तुझं अडीच माझं. हा आईला धर्मसंकट आहे मला. कसं आहे माहिती काय, वैचारिक दृष्ट्या जर गेलं, हा वैचारिक दृष्ट्या जर गेलं तर मला अंकिताच्या बाजूनं याचं कान पिळायला उभं राहावं लागेल. पण हृदयाचा जर एक विचार केला आणि एक माणूस म्हणून, एक पुरुष म्हणून जर विचार केला, म्हणजे जसं बकरं हलाल व्हायच्या अगोदर त्याला पाणी पाजलं जाते, खायला दिलं जाते, तशाच पद्धतीनं मी कुणालच्या बाजूने पण उभं राहावं लागणार आहे मला. काय तू ब्युटी पार्लर बंद आहे काय तिकडं? अगं चांगली दिसायला आहेस म्हणून म्हटलं, ब्युटी पार्लर गेलीस की बाद दिसते. बघितलं काय 2-2 तास मेकअप करायची मरता. येत नाही म्हणायची, त्या निक्कीकडे जायची, त्या जानवीकडे जायची, हे काय लावून सांगायची, विचारायची, वर्षात त्यांना विचारायची आणि मग मेकअप 2-2 तास. वत तिच्या तोंडावर वत, हिच्या वत. संध्याकाळी आहे. कुठला प्रीमियर आहे तुमचा? कोणता झोपत बिपत नाही मला बिचाऱ्यावर. कुठलं? अरे तू एवढ्या आनंदात आहे ना तू इथं नाहीत म्हणून तू सगळं विसरलाय. तिकडे घेऊन जाऊ नको त्यांना. मी आलो तुला गाडी दाखवायला. गाडी पाठवून देऊ अगोदर. किती गाड्या पाहिजे तुला, म्हणजे मला भाड्याने घ्यायला बरं. येणार की तुझ्या लग्नाला नाही यायचं, कुणाला लग्नाला यायचं. 1-1.5 लाखाचं पॅकेज आहे कान पिळायचं. चपलातलं निम्मा आहे. ए अरे बुटाचं काय प्लॅनिंग? कोण तू नाही ऐक कोण तू? हा आपण बुट लपूया. एक हिस्सा झाला तुमचा आता कट. हा मी भागीदार आहे. किती मागणार आहेस तू? तू पैसे किती मागणार आहेस बुटाचे? 5 लाख. एक काम कर, 50,000ला डील फायनल करूया. मी नवीन बुट आणून देतो तसलं. 50. बिझनेसमॅन बघितलास का? पक्का बिझनेसमॅन. मम्मी कुठं आहे? तुला बाहेर काढल्यात? दे. नमस्कार काका. काय जावाई 2-3 दिवसाला आनंदात आहे म्हटलं, 2 भेटून या. काय तब्येत बरी आहे काय? काय पोरगी बोलवत नाही तिकडे या म्हणून कोकणात. धनाची नाही तर मनाची तर. मी नाही आलो मालवणला. परवा जाता कुडामध्ये जेवलो आणि गेलो फक्त. नाही जाताना रस्त्यात फक्त जेवलो. ते कोण काय नाव त्याचं, ते मामा भाची का काहीतरी समथिंग. रस्त्यातच की, रस्त्याबरोबर. आणि काय काका बरं आहे ना? येतो की हळूच 3-4 दिवसात येतो. लग्नाला म्हणजे 2-3 महिने तुम्ही बोलवायचा मी विचार करायला काय? मला काय काम नाही काका, मला कायच काम नाही आहे. अहो ती तिकडे आल्या म्हणून तर मी इकडे आलोय याच्याकडं. 2 महापुरुष मजा करते. ठेवू काय ग? उगाच आणि आमच्या आनंदात व्यत्यय नको परत. ठेव. हा ठेव. ते बघ कसं करायला पाठीमाग.
आम्हाला वाटलं आता तू तिच्या बाजूला तिथे उभं राहणार. येतो उद्या. कोकणवाल्यांचं काय कळतच नाही नेमकं कुणीकडे आहे. चल ठीक आहे, काळजी घे, चल बाय. हा, जगू दे आम्हाला. तर अशा पद्धतीनं ब्लॉक झालेला आहे. ब्लॉग झालेला आहे. बापरे, एवढा दिवस झाला? हॅलो. अरे वा वा, कसला काढला. मला यातलं फक्त सारे गमा पदनिसा तेवढंच येते. काय ते मला यातलं फक्त सारे गमा पदनिसा तेवढंच येते.